नमस्कार बालमित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयामध्ये। आज आपण पाहणार आहोत डेज ऑफ द वीक। डेज म्हणजे दिवस, ऑफ द वीक, वीक म्हणजे आठवड्याचे दिवस, आणि हे आपण एका कवितेच्या माध्यमातून शिकणार आहोत। बघा, लिसन, रिपीट अँड रिसाइट। ऐका, पुन्हा म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा। ठीक आहे, आता एक एक ओळ मी म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणा, नंतर मी समजावून सांगतो। ठीक आहे। सॉल्मन ग्रंडी म्हणा, सॉल्मन ग्रंडी। बॉर्न ऑन अ मंडे, बॉर्न ऑन अ मंडे। पुढचा हा शब्द थोडासा अवघड आहे, याला असं वाचायचं, क्रिसंड ऑन ट्यूजडे म्हणा, क्रिसंड ऑन ट्यूजडे। मॅरिड ऑन माफ करा, याला असं वाचायचं, याचं डी सायलेंट करायचं, मॅरिड ऑन वेन्सडे, मॅरिड ऑन वेन्सडे। टूक इल ऑन थर्सडे, टूक इल ऑन थर्सडे। वर्स ऑन फ्रायडे, वर्स ऑन फ्रायडे। डाइड ऑन सॅटरडे, died on Saturday, buried on Sunday, buried on Sunday. That was the end, म्हणा पुन्हा म्हणा, that was the end of Solomon Grundy, of Solomon Grundy. आलं लक्षात? बघा, आता समजून घ्या। सॉल्मन ग्रंडी नावाचा व्यक्ती, बॉर्न म्हणजे जन्मला, कधी? मंडे, मंडेला तो जन्मला, आठवड्याचा पहिला वार। क्रिसंड ऑन ट्यूजडे म्हणजे ट्यूजडे म्हणजे मंगळवारी त्याचं काय केलं? नामकरण केलं। नंतर मॅरिड ऑन वेन्सडे, वेन्सडे म्हणा, वेन्सडे म्हणजे बुधवार, बुधवारी काय केलं? त्यानं लग्न केलं। टूक इल ऑन थर्सडे, थर्सडे म्हणजे गुरुवार म्हणा, थर्सडे, थर्सडेला तो बिमार पडला। वर्स ऑन फ्रायडे, फ्रायडेला त्याची तब्येत अजून खालावली। डाईड ऑन सॅटरडे, सॅटरडे म्हणजे शनिवारी तो मरण पावला। ब्युरिड ऑन संडे आणि रविवारी त्याला पुरण्यात आलं। अशा पद्धतीनं सॉल्मन ग्रंडीच्या म्हणजे आयुष्यावर आपल्याला काय आठवड्याचे दिवस शिकायला मिळाले। परत एकदा रिपीट करा, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे। समजलं? ठीक आहे, थँक्यू।